नमस्कार मित्रांनो. आजच्या या निफ्टी लेव्हल अनालिसिस च्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत. आज 24 ऑगस्ट आहे आणि त्या ठिकाणी आपण आज शुक्रवारच्या झालेल्या मार्केट क्लोज नंतर आज आपण लेवल बघत आहोत. आजचे जे इम्पॉर्टन्स लेवल्स आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया की नेमकं आज मार्केट कोणत्या साईडला असू शकते आणि ते इम्पॉर्टंट लेवल कोणते आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण जाणून घेऊया. तर बघा, मार्केट हा शुक्रवारला 24,252 वर होता, हे आपल्याला माहित आहे. आजचा जो बायस आजचा जो बायस राहणार आहे तो रेंज बाउंड असेल आणि थोडासा हलका बुलिश असेल, कारण 50 मिनिट चार्ट वरती ट्रेंड थोडासा बुलिश आपल्याला बघायला मिळतो. पण खरेदीची दिसण्यासारखी जर रेजिस्टन्स डिसिसिव्हली ब्रेक होणे गरजेचे आहे. कारण तर बघा, इम्पॉर्टंट जे लेवल्स आहे आजचे, जर बघितलं तर इम्पॉर्टंट आजचा जो इमिजिएट रेजिस्टन्स आहे तो 24,300चा इमिजिएट रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर बघितलं तर 24,350चा हा सेकंड मेजर रेजिस्टन्स आहे, हे तुम्ही मार्क करा. त्यानंतर जर बघितलं तर 24,400चा हा एक मेजर, दोन्ही पण आपल्याला मेजर रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतरचा जो टार्गेट आपल्याला जो झोन बघायचा आहे तो आहे 24,500चा. जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर या ठिकाणी गेलं तर एक मेजर मेजर रेजिस्टन्स बघितला तर 24,500चा आपल्याला या ठिकाणी टार्गेट बघायला मिळतो. ठीक आहे. हा एक मेजर अपसाइड मूव्ह आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघा की मार्केटचं आपण या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल या ठिकाणी बघितले. त्यानंतर बघा की मार्केट मधला जो सपोर्ट लेवल आहे, तो सपोर्ट लेवल जर मार्केटमध्ये बघितला आपण, तो आहे 24,250चा. 24,250चं हे एक मेजर सपोर्ट आहे, जो इमिजिएट सपोर्ट आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघा, 24,100चा एक मेजर स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर जर बघितलं तर मग आपल्याजवळ डायरेक्ट 24,000चा सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल बघून घेऊ. जर कालचं जर आपण हाय जर विचार केला तर बघा, कालचा जो हाय आहे या ठिकाणी आपल्याला कालचा हाय, प्रिव्हियस डे हाय बघायला मिळतो. जवळपास 24,284च्या जवळपास. त्यानंतर जर लो जर बघितलं तर 24,200च्या बिटवीन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तर तो जो क्लोज आहे तो या ठिकाणी झालेला आहे 24,220च्या जवळपास. आपण 15 मिनिटं चार्ट बघत आहोत. 15 मिनिटं चार्ट मध्ये आपण या ठिकाणी हे बघितलंय. तर बघा, आजचं कॉन्क्लुजन काय असणार तर बघा, 24,300च्या वर, 24,300 आहे याच्या वर जर मार्केट टिकून राहिला तर 24,350 पर्यंत पण कडे मूव्ह करू शकते आणि त्यानंतर मूव्ह झाला तर मजबूत एक ब्रेकआउट येण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, जर मार्केट झाली तर. ठीक आहे. आणि जर डाऊन साईडला जर मार्केट गेला तर बेरिश प्रेशर येऊ शकते आणि होऊ शकते की मार्केट या 24,000च्या लेवल पर्यंत सुद्धा मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. जर डाऊन साईडला जर प्रेशर राहिले तर, अप साईडला जर प्रेशर राहिले तर मार्केट अपसाईडला या ठिकाणी 24,400 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आज या ठिकाणी बघायचं आहे की 9:15 मार्केट गॅप अप ओपन होते की गॅप डाऊन ओपन होते, हे महत्वाचं आहे. तर बघा, ही कालच्या लेवलवरून घेतलेलं आहे. जर आपण आणखी जर बघितलं तर बघा, 24,300च्या वर जर मार्केट सस्टेन केलं, याच्या 24,300च्या वर जर मार्केट सस्टेन केलं, जर मार्केट गॅप अप ओपन झालं आणि मार्केट 24,300च्या वर जर सस्टेन केलं तर या ठिकाणी एक ब्रेकआउट झाल्यावर बुलिश कन्फर्मेशन आपल्याला या जो लेवल्स मध्ये बघता येते. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर मार्केट जर मार्केट आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करता येतील. जर मार्केट जर 24,200च्या जर खाली राहिला, आता ही जी आहे 24,250,
24,200च्या खाली म्हणजे हे जो आपला कालचा जो लो होता, शुक्रवारचा जो लो होता त्याच्या खाली जर सस्टेन केला तर मार्केट या ठिकाणी बेरिश चॅनल सस्टेन करू शकते. या ठिकाणी आपल्याला बेरिश साइडला मूव्हमेंट विकनेस आपल्याला बघायला मिळू शकते. आपण हा 15 मिनिटाचा चार्ट बघत आहोत. या खाली आपल्याला बेरिश प्रेशर बघायला मिळू शकते. या ठिकाणी आपल्याला बेरिश तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. तर बघा, जर आपण 15 मिनिटाचे चार्ट जर अनालिसिस केलं, तर आपल्याला या ठिकाणी बघा, की जो ट्रेंड आहे 15 मिनिटाचा तो आपल्याला बुलिश या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यासोबत जर ईएमए जर क्रॉस बघितलं तर आपल्याला ईएमए हा 9 ईएमए वरती आहे आणि खाली 20 ईएमए आहे. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि जो एमएसीटी जो आहे सध्या तरी हा न्यूट्रल आपल्याला बघायला मिळतोय. आरएसआय हा 56 आहे. थोडा बुलिश या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर बघितलं तर प्राइस हा आपल्याला व्हीएफच्या वरतीच आहे. प्राइस व्हीएफच्या वरती आहे. प्राइस सध्या व्हीएफच्या खालती आहे. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. एवढं लक्षात ठेवा, की या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे 15 मिनिटाचा हाय आणि लो आपण या ठिकाणी मार्क करून कालचा पण आपण या ठिकाणी अनालिसिस करून घेतलाय. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी स्पेस कुठं-कुठं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, की स्पेस बघूनच तुम्ही एक डिसिजन घ्या. आणि मी तुम्हाला लेव्हल सांगितलेले इम्पोर्टन्स लेव्हल पेस कुठे-कुठे आहे. या ठिकाणी स्पेस नाही, या ठिकाणी पेस नाही, या ठिकाणी स्पेस नाही. अबोव तुम्हाला वरती स्पेस बघायला मिळते. खालचे बॉटम साइडला तुम्हाला स्पेस बघायला मिळते. ठीक आहे. कुठलाही एक या ठिकाणी कुठलाही रेंज बाउंड कुठेही ट्रेड करू नका. ठीक आहे. इम्पोर्टंट ब्रेकआउट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि डाउन साइडला या ठिकाणी बघायला मिळते. आज बघू मार्केट ॲक्चुअली कसं वर्क करते, गॅप अप ओपन होते की गॅप डाउन ओपन करते, हे आपण या ठिकाणी बघूया. त्यानुसार जर ज्या ठिकाणी स्पेस मिळते त्या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचे हे इम्पोर्टन्स लेव्हल्स होते. या ठिकाणी आपण समजून घेतले. हे वरचे जे ग्रीन रेडमध्ये जे नवीन आहे, त्यांना वरचे जे रेडमध्ये दिसत आहे रेजिस्टन्स लेव्हल आहे आणि जे ग्रीनमध्ये दिसत आहे एक सपोर्ट लेव्हल आहे. हे तुम्ही कन्सिडर करा. जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल त्यांना. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण संपूर्ण अनालिसिस घेतलेलं आहे 15 मिनिटाच्या चार्टवरून. तरी मी तुम्हाला 5 मिनिटाच्या चार्टवर नेतो. बघा, चार्टवर गेलोय आपण 5 मिनिटाच्या. 5 मिनिटाच्या चार्टवरती जर आपण गेलो, तर अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतील. 1 मिनिट. द ट्रेंड हा न्यूट्रल आहे 5 मिनिटाच्या चार्टवरती आणि 9 ईएमएच्या वरती 20 ईएमएच्या वरती आपल्याला 9 ईएमए आपल्याला बघायला मिळते. एमएसीडी हा बुलिश आहे 5 मिनिटाच्या चार्टने. आरएसआय 62 आहे आणि प्राइस वेबच्या वरती आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा 5 मिनिटं आणि 15 मिनिटाचा आपण दोन्ही पण ट्रेंड अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे जे आहे आज मार्केट कसं वर्क करते हे आपण या ठिकाणी सांगितलंय. आता बघू की मार्केट एक्झॅक्टली कसं वर्क करेल. आपण 3:30 ला भेटूया आणि त्याचं अनालिसिस करूया की मार्केट एक्झॅक्टली 4 ला भेटूया. 4 ला मार्केटने कसं वर्क केलं, आपल्या लेव्हल्स कोणत्या होत्या ते आयडेंटिफाय करून पुन्हा भेटूया 4 वाजता. धन्यवाद.